पाडीचा खेकडा एक नंबर माल. या 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 पौष्टिक मध्ये कसं होते सर्दीला एक नंबर खेकडा. आता काय बनवणार याचं जाऊन? त्याचा रस्सा बनवा. समुद्राच्या खेकड्यापेक्षा हा नदीचा खेकडाच चांगला खायला. नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यममध्ये आपलं स्वागत. संकटाचा पहाड जरी आला तरी त्यातून आनंद कसा शोधायचा, तर जो आनंद शोधतो त्याला कोल्हापूरकर म्हणतात. त्याच पद्धतीनं मी आता छत्रपती शिवाजी पुलावर आहे आणि इथे बघू शकता तुम्ही खेकड्यांचा अक्षरशः बाजार लागलेला असतो. हा बाजार गटारी अमावस्येच्या अगोदरपर्यंत असतो, म्हणजे श्रावणाच्या अगोदरपर्यंत असतो. पण यातले नेमके खेकडे येतात कुठून, ते घेतात कशा पद्धतीनं असतात, किंवा त्यामध्ये कोणते प्रकार आहेत का, हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत खेकड्याचे विक्रेते आहेत. आपण त्यांच्यासोबतच जाणून घेऊया. मला सांगा, खेकडे हे कुठून पकडून आणलेले आहेत? आपण कोकणात जाऊन खेकडे धरून आणतोय. पूर्ण कोकणातल्या आपल्या नदी पात्र कमी प्रमाणात असते, त्यामुळे तिकडे आपले घालते. आपल्या भागात नदीचं पात्र मोठं असल्यामुळे आपल्या भागात खेकडे जास्त गावत नाही. आपल्या भागात जर खेकडे धरायचे म्हटलं तर ओढ्यात जायला लागते. ओढ्यात आता सध्या तर पाणी जास्त प्रमाणात आहे, पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे. त्यामुळे आपल्या इथं नाही आहे. कोकण भागात आपण नदीचं पात्र कसं पाऊस पडल्या जरा रिकाम होते, त्यामुळे तिकडे आपण खेकडे धरतोय. कोकण यात काय किती प्रकार असतात जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. यात खेकड्याचा प्रकार म्हणजे आपण कसं स्त्रीलिंग आणि पुल्लिंग असंच असते, बाकी काय प्रकार म्हणजे काय नाही. तुम्ही म्हणला तर समुद्री खेकडा आणि आपल्या नदीचा खेकडा तसं आहे. मग त्यात म्हटलं तर खडकाचा पण खेकडा असतो आणि लाल मातीचा पण खेकडा असतो. आता हा जो तुमच्याकडे आहे, जास्त करून काळ्या पाडीचा खेकडा हा खडकात असतो आणि तांबडा जर खेकडा असला तो तर मातीचा असतो आपल्या. काय काय बनतं आणि खास पौष्टिक आहे असं देखील आम्हाला समजलेलं तर आहे. होय, काय काय बनतं? खेकडा लोक म्हणून औषध म्हणून खातात, कारण पावसात भिजल्यानंतर लोकांना सर्दी खोकला हा आजार होतो. त्यानंतर लोक म्हणतात खेकडा खाल्ले की सर्दी खोकला आजार जातो बऱ्याच, आणि होतोय पण आजार. आम्ही पण सांगू शकतो की खेकड्यामुळे आजारा नाहीसा होतो. सर्दी खोकला म्हणा, पूर्ण आपल्या अंगदुखी म्हणा, कणकणी म्हणा, ताप म्हणा, हे पूर्णपणे कमी होतो पावसाळ्यात दिवसात. काय रेट सुरू आहेत सध्या कसं आहे, खेकड्याच्या साईजवर रेट असतो. जर तुम्ही मिडियम साईज खेकडे घेतली 200-250 रुपयाला आहे, आणि त्यापेक्षा जर मोठी साईज बिग साईज घेतली तर 300-350 रुपये. ज्यात ते जर रविवारी जर आला तर जरा रेट जरा जास्त असतो. 400-450 आपण विकतो. त्याच्यावर आपण खेकडा कधी विकत नाही. जर आपलं पुण्याला पण ट्रान्सफर खेकडा असतो, तिकडे आपण किलोवर विकतोय, आणि आपल्या इथं कोल्हापूर जिल्ह्यात आपण फक्त वाट्या विकतो. 6 वाट्याचा खेकडा असतो आपला. त्यात एका दुसरा कस्टमर म्हटले एक वाढून द्या, अशी 7 खेकडे करून देतोय. आपल्या सोबत काही ग्राहक सुद्धा आहेत, ग्राहकांसोबत पण आपण गप्पा मारूया. नेमकं तुम्ही खेकड्यामध्ये काय बघून खेकडा खरेदी करताय, कशा पद्धतीने निकष असतो त्यामध्ये? काय ना, आम्ही तर बुधवारपेठ सिद्धार्थनगरच्या आमच्या एरियात इथं कायम येतात, वडिंग्याचे आहेत सगळे. मग चांगला खेकडा ओळखायचा कसा नेमका? काय मी तुम्हाला सांगू, समुद्राच्या खेकड्यापेक्षा हा नदीचा खेकडाच चांगला खायला. नाही, कसा ओळखायचा? लाल पाट किंवा नाही, काळी पाटीचा. काळ्या पाटीचा चांगला. नेमका खेकडा काय बघून घेतलेला आहे तुम्ही, म्हणजे कसा चांगला खेकडा कसा ओळखायचा? मोठा हा आहे चांगला खेकडा, चवीला तीन चांगला लागतोय. बरं, आता याचं काय काय बनतं आणि काय म्हणजे पौष्टिक पण असतो असं ऐकलेलं आहे. काय बनतं त्याचं? पौष्टिक मध्ये कसं होते सर्दीला एक नंबर खेकडा. आता काय बनवणार याचं जाऊन? ह्याचा रस्सा बनवा. आणि नेमकं काय बघता तुम्ही की हा चांगला आहे, हा अजून जरा चांगला पाहिजे, असं काय बघता का तुम्ही? हा कसं ते मित्र असल्यामुळं का ना आपल्या ओळखीनं आपल्याला ते भेटतं चांगला. चालेल. साधारण किती रुपयाला मिळालेला आहे तुम्हाला एक खेकड? 300 रुपये 6 नग. खेकड्याबद्दलच्या गोष्टी जाणून घेऊया. कुठून आला दादा? आता आम्ही वडिंग्यातनं येतोय आणि इकडं सकाळी ट्रान्सफरला गाडी असतात. ट्रान्सफरला गाड्या असल्यामुळं ते आम्ही तिकडनं एक 150 किलो 200 किलो असं माल उचलला असं सकाळी नाही तर एक 40 किलो खेकडी तर कपत्यात आरामशी. संध्याकाळपर्यंत एक 1500 खेकडी आहे, म्हणजे 1500 किलो असतात. ते संध्याकाळपर्यंत कपते या शिवाजी पुलावर. तुम्ही दरवर्षी येत आहे? दरवर्षी इकडं आमचं हेच काम आहे. बरं. आणि कधी येतात साधारण, याचा पिरियड काय असतो? सकाळी 7 वाजता येतोय आम्ही, संध्याकाळी 7-8 वाजता जातोय. आणि मोठ्या खेकड्यांचा दर आहे 700-550 रुपये, आणि बारक्या खेकड्यांचा दर आहे 400, 350, 250, 200. आता हा किती तारखेपर्यंत, म्हणजे कधीपर्यंत बाजार असतो हा? हा, मग पाऊस झाला ना चालू, तेव्हा बाजार चालू होते, आणि श्रावणमध्ये बंद होते हे बाजार. श्रावणमध्ये कोण घेत नाही, त्यामुळं बंद होते श्रावणमध्ये. मग आता खरेदी जे करतात ते काय बघून घेतात, कोणकोणत्या पद्धतीचे असतात खेकडे? आता लोक काय म्हणतात, काळ्या पाटीची खेकडी. काळ्या पाटीची खेकडी या पुलावर फेमस आहे. म्हणजे काळ्या पाटीची म्हणजे का, तर काळे खेकडे ते चवीला लागतात, त्यामुळं चवीला ते फेमस आहे काळ्या पाटीची खेकडी.
काय काय बनतो याचं? हे जर रस्सा असतोय, रस्सा बनतोय, मोठ्या खेकडे घेतल्या तर नांगत खायला येते. नंतर आपल्याला म्हणायला गेलं तर ते रस्सा पिऊ शकतोय आपण. आणि हाडाला ते योगदान असते, ते हाडाला म्हणजे आपल्या कंबराला, अंगाला, अंगदुखी असं म्हणजे एक हेच म्हणा, ते औषधच म्हणा. आता तुम्ही तरी किती वर्ष येता इथं? तरी पण मला तर वर्ष झाले, 8 वर्ष इकडं मी शिवाजी पुलावर येतोय. तर थोडक्यात काय, बऱ्याच वर्षाची परंपरा असलेल्या छत्रपती शिवाजी पुलावर भरणारा खेकड्यांचा बाजार हा नेहमीच गजबजून जातो. आणि तसं आपलं कोल्हापूर हे खवय्यांनी भरलेलं कोल्हापूर आहे. याच खवय्यांनी भरलेल्या कोल्हापूरमध्ये पावसाळ्यामध्ये आणखी एका पदार्थाची भर पडते आणि याच पदार्थामुळे वेगवेगळ्या रोजगाराच्या संधीसुद्धा प्राप्त होत आहेत. कॅमेरा पर्सन सनी काळेसह आकाश कुलकर्णी, प्रसार माध्यम, कोल्हापूर.